तर भाऊ एका दिवसात सांगलीमध्ये काय काय खाऊ शकता हे मी सांगणार आहे एका मिनिटात। तर सांगलीत गेल्या गेल्या पहिलं गणेशाचं दर्शन घ्या आणि नंतर जा हळद भवन मध्ये नाश्ता करायला। हळद भवनचा लुक म्हणजे 80s किंवा 90s मधल्या कॉलेज कॅन्टीन सारखा। इथली प्रसिद्ध म्हणजे ब्रेड उसळ। आपण घरी जो ब्रेडचा चिवडा करतो ना तोच प्रकार, पण मसालाच वेगळा। त्यावर हवी तेवढी तर्री टाकून घेऊ शकता, एकदम बेस्ट चव। छान गोष्ट काय माहिती का, जनरली आपण जो घरी ब्रेडचा चिवडा करतो तो खूप ड्राय असतो, बरोबर। आपल्याला तो काहीतरी दही सॉस काहीतरी लागतं, बरोबर। पण असं ओलसर आहे म्हणजे जनरली ब्रेडचा पदार्थ हा वेस्टर्न प्रकार आहे ना, आणि ही चव महाराष्ट्रीयन। त्यानंतर जा विहार हॉटेलमध्ये पुरी भाजी खायला। हे सुद्धा 50 वर्षांपेक्षा जुनं हॉटेल आणि त्याचा लुक पण एकदम नॉस्टॅल्जिक। इथली पुरी म्हणजे एकदम टम्म फुगलेली आणि भाजी सुद्धा मस्त खोबऱ्याची चव असलेली। टिपिकल ट्रॅडिशनल कुर्मा असतो ना तसा एकदम, तशी चव एकदम। त्यानंतर खाल्ला सांगलीच्या कॉलेजच्या पोरांमध्ये फेमस असलेला कॉलेज रोडवरचा जबरदस्त वडापाव आणि कढी, म्हणजे दुकानाचं नावच जबरदस्त, आणि ज्यात कढी अनलिमिटेड। ऍक्च्युली कढी माझ्या मते ओके, पण मला वडापाव आवडला। वडापाव खूप छान आहे, म्हणजे एकतर ताजा ताजा वडा त्यांनी बनवलाय, जास्त तिखट नाहीये, मीडियम आहे, पाव पण ताजा आहे, त्यामुळे वडापावची चव खूप छान आहे। ती चटणी पण इंटरेस्टिंग आहे। एवढं खाल्ल्यावर पोट जरा थंड करावं म्हणून गेलो एनडी सोडा सेंटरमध्ये। हे पण सांगलीतलं लई जुनं ठिकाण। इथे घेतला वाळा सोडा आणि मसाला थम्सअप। सोडा एकदम स्ट्रॉंग लागतो याच्यामध्ये, आणि वाळ्याचा थोडासा जो एक गोडसरपणा आहे ना, तो सांगलीला आलात एक सोडा माराचाच इथे। भडंग शिवाय सांगलीची ट्रिप पूर्ण कशी होईल? भोरे बंधूंचा ताजा ताजा भडंग खा आणि पॅक पण करून घ्या। संध्याकाळी गेलो सांगलीत नाही तर पूर्ण महाराष्ट्रात फेमस असणाऱ्या संभा भेळमध्ये। खरंच सांगतो आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेली भेळ म्हणजे माझ्यासाठी संभा भेळ। बरं, बाय द वे इथे यायच्या आधी मला असं वाटत होतं भेळ काय वेगळी असणार आहे, एवढं काय नाव आहे, एवढं काय म्हणजे तसं एवढं किती हाईप केलंय, नावाला साजेशी अशी ही भेळ आहे आणि आपल्याला लय आवडली। भाऊ एका दिवसात सांगलीत एवढंच खाऊ शकलो, अजून काय खाऊ शकतो सांगा की राव कमेंट मध्ये।